हॅलो स्टुडंट, आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतो आहे. 5th टॉपिक फार्म मॅनेजमेंट. ओके, तर फार्म मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघणार आहोत, तर जे काही आपलं फार्म असणार आहे, म्हणजे जे काही आपली शेती असणार आहे, त्याचं जे काही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते तर तिथे मॅनेजमेंट प्रॉपर असणं गरजेचं असतं, नाहीतर मग आपल्या तिथे लॉस होऊ शकतो. ओके, तर फार्म मॅनेजमेंटची डेफिनेशन काय आहे बघायची आपल्याला. डेफिनेशन ऑफ फार्म मॅनेजमेंट, 2 डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट आहे, इट इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी फ्रॉम फार्म ॲक्टिव्हिटीज बाय द फार्मर फॉर सिक्युरिंग मॅक्झिमम पॉसिबल नेट इन्कम. ओके, म्हणजे काय सांगितले डेफिनेशन, तर ॲग्रिकल्चरल इन्कम किंवा ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्समधलं एक ब्रांच आहे. म्हणजे शेतीतून मिळणारं जे काही मनी असणार आहे, शेतीमधून शेती व्यवसायातून जो काही आपल्याला उत्पन्न मिळतं, त्याच्यातच एक उत्पन्न आपल्याला फार्म मॅनेजमेंटमुळे चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फार्म ॲक्टिव्हिटीज असतील, म्हणजे चांगल्या पद्धतीने कशी आपण फार्मिंग सिस्टीम ऑपरेट करू शकतो, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून जास्तीत जास्त मॅक्झिमम इन्कम मिळू शकतं. ओके, आणि सेकंड डेफिनेशन काय आहे, फार्म मॅनेजमेंट इज अ कोऑर्डिनेटिंग सायन्स कंबायनिंग द प्रिन्सिपल ऑफ द इकॉनॉमिक्स विथ प्लांट अँड ॲनिमल प्रोडक्शन सायन्स. ओके, तर फार्म मॅनेजमेंटची दुसरी डेफिनेशन काय आहे, तर याच्यामध्ये आपण एकतर आपल्याला त्याच्यातनं इकॉनॉमिक्ससुद्धा जे काही इन्कम आहे ते पण चांगलं मिळते, त्यासोबतच आपण तिथे प्लांट सायन्स आणि ॲनिमल प्रोडक्शन असेल ते सुद्धा तिथे एकत्र करू शकतो. म्हणजे साईड बाय साईड तिथे आपण वेगवेगळे बिझनेसेस करू शकतो, जसं की पोल्ट्री फार्मिंग असेल, कॅटल फार्मिंग म्हणजे गुरंढोरं असतील, किंवा अजून वेगवेगळे जे काही व्यवसाय असतील ते तिथे आपण फार्मिंगसोबत करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, म्हणजे याच्यामधून आपल्याला काय मिळू शकतं किंवा आपण काय काय करू शकतो याच्यामध्ये. टू मेक इफेक्टिव्ह प्लॅनिंग, तर काय केलं पाहिजे, इफेक्टिव्ह प्लॅनिंग केलं पाहिजे त्याच्यामध्ये, जेणेकरून काय होईल, त्या प्लॅनिंगमुळे प्रॉपर प्लॅनिंग जेव्हा आपल्याकडे असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळे जे काही असेल ते प्रॉपर वेमध्ये होईल आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं जे काही प्रोडक्ट असणार आहे ते मिळणार. टू प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँड, क्रॉपिंग सिस्टीम, लेबर अँड वेदर, तर जे काही लँड असणार आहे, क्रॉपिंग सिस्टीम असते, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे. म्हणजे जी काही लँड असणार आहे तिचं प्रॉपर युटिलायझेशन, म्हणजे त्या जमिनीचा वापर पूर्ण जास्तीत जास्त कशा पद्धतीने होईल हे आपण पाहिलं पाहिजे. जसं की उगाच बाजूला वगैरे कुठेतरी जागा रिकामी सोडून ठेवली आहे, तर त्याच्याऐवजी आपण नीट प्रॉपर त्या जागेचं नीट जे काही स्केच असेल ते काढून तिथे आपण प्रॉपर पद्धतीने जे काही स्ट्रक्चर असणार आहे ते काढलं पाहिजे. टू डिसाईड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम अँड ॲनिमल हजबंड्री, तर जी क्रॉपिंग सिस्टीम असणार आहे, म्हणजे क्रॉपिंग कशा पद्धतीने करायचं याची जी सिस्टीम असणार आहे ती डिसाईड करताना अशा पद्धतीची डिसाईड करायची की ज्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकतो. आणि तिथे ॲनिमल हजबंड्रीसुद्धा असलं पाहिजे, म्हणजे कुक्कुटपालन असेल, पोल्ट्री फार्मिंग असेल किंवा कॅटल फार्मिंग असेल, असं वेगवेगळे जे काही ॲनिमल्समधून आपल्याला जे काही प्रोडक्ट मिळतात तर ते सुद्धा आपण तिथे करू शकतो. टू कॅल्क्युलेट एक्सपेंडिचर पर युनिट एरिया, तर पर युनिट एरिया जो काही असणार आहे, जी काही जागा असणार आहे त्या जागेमध्ये प्रत्येक जागेत केवढ्या प्रमाणात आपल्याला जे काही प्रोडक्ट आहेत ते मिळतात हे आपण तिथे कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. टू इव्हॅल्युएशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन, तर जे काही ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट असणार आहेत त्याचं इव्हॅल्युएशन केलं पाहिजे.
म्हणजे जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने मिळतात. म्हणजे काही प्रोडक्ट मिळणार आहेत ते कसे असणार आहेत, तर डायरेक्टली आपण सेल करू शकतो. पण काही प्रोडक्टना काय असतं, त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेसिंग असतात. मग त्या प्रोसेसिंगसाठी लागणारे जे काही मशिनरीज असतील किंवा लागणारे लेबर्स असतील, तर त्यांचं प्रॉपर काय केलं पाहिजे, आपण इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. टू डेव्हलप स्किल अँड नॉलेज इन फायनान्शियल मॅनेजमेंट, प्लॅनिंग एक्सेट्रा. ओके, तर त्याच्यामधून आपल्याला स्किल्स डेव्हलप होत जातात. जसं की आपलं प्रॉपर प्लॅनिंग असेल तर तिथे वेगवेगळ्या स्किल्स आपल्या डेव्हलप होत जातात. टू इन्क्रीज द ॲग्री बिझनेस बाय यूजिंग सोर्सेस अँड रिसोर्सेस अवेलेबल. तर ॲग्री बिझनेस म्हणजे शेती व्यवसायसुद्धा आपण तिथे वाढवू शकतो. टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम डिफरंट ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस. तर वेगवेगळ्या जे काही ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस कंपन्या जे असतील त्यांच्याकडून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकतो तिथे. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स विथ अदर ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस. तर तिथे अजून काय करू शकतो आपण, तर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स विथ ॲग्रिकल्चरल एंटरप्राइजेस. तर वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या असतील तर तिथे आपण कंपॅरिझन करू शकतो की कुठल्या कंपनीमधून आपल्याला, कुठल्या कंपनीला जर आपण आपले प्रोडक्ट सेल केले, विकले, तर किती आपल्याला इन्कम मिळते. ज्या कंपनीकडून जास्त मिळणार ऑब्वियसली आपण त्यांनाच सेल करून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्याला मिळवून घेऊ शकतो. आणि लास्ट काय आहे, तर टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजीज ऑन ॲग्रिकल्चरल बिझनेस. तर वेगवेगळ्या ज्या काही चेंजिंग टेक्नॉलॉजीज आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी जे काही तयार होत चालल्या आहेत, इन्व्हेंट होत आहेत, तर त्यांचा आपण ॲग्री बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे अस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. तर त्याच्यामध्ये आपण काय काय आपण बघितलं पाहिजे, मेन काय काय पॉईंट्स असणार आहेत. फर्स्ट आहे सिलेक्शन ऑफ फार्म. तर आपण पहिलं काय केलं पाहिजे, फार्मचं सिलेक्शन केलं पाहिजे. शेती कुठे करायचे त्याचं आधी आपण काय केलं पाहिजे, सिलेक्शन केलं पाहिजे. त्यानंतर चॉईस ऑफ ॲन एंटरप्राइज. आपला जो काही प्रोडक्ट आपण ज्या एंटरप्राइजला, ज्या काही कंपनीला सेल करणार आहोत ती कंपनी आधी आपण चॉईस करून घ्यायची. प्रिपेरिंग अ सुटेबल लेआउट ऑफ द फार्म. तर त्या फार्मचा एक लेआउट, एक आपण डायग्राम, नकाशा जो म्हणतो तशा पद्धतीने प्रिपेअर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला स्टडी करताना इझी जाऊ शकतं. त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग. तर क्रॉपिंग कशा पद्धतीने करायचं ह्याचं एक आराखडा तयार करायचा. त्यानंतर फॉर्म्युलेशन ऑफ कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स. तर वेगवेगळे जे काही ऑपरेशन्स असतात, म्हणजे जसं की आपल्या भात शेतीमध्ये वेगवेगळे ऑपरेशन्स असतात ना, लावणी, पेरणी, मळणी. तर हे कधी पण कुठलंही येतं का इव्हेंट नाही, तर प्रॉपर सिक्वेन्स वाईजच ते असतात. तर लावणी आधी असते का पेरणी आधी असते, आधी पेरणी केली जाते, त्याच्यानंतर जे काही उगवेल त्याची मग काय लावणी होते. लावणीनंतर काय असतं, काढणी किंवा कापणी असते. असे वेगवेगळे जे काही सिक्वेन्स वाईज असतात ऑपरेशन्स, ते वर्षभराचे ठरलेले असतात. तर त्याचं काय केलं पाहिजे, एक कॅलेंडर ऑफ ऑपरेशनचं कॅलेंडर तयार करणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे इक्विपिंग द फार्म विथ नेसेसरी इनपुट्स. तर त्या फार्ममध्ये जे काही अत्यावश्यक लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील त्या तिथे आपण घेणं किंवा खरेदी करणं गरजेचं असतं. मॅनेजमेंट ऑफ फार्म लेबर. तर फार्म लेबर्स असणार आहेत, जे काही वर्कर्स असणार आहेत, कामगार, तर त्यांचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. उगाचच अति कामगार वापरायचे नाहीत किंवा एकदम कमी कामगार वापरायचे नाहीत. तर जे काही आपले लिमिटेड वर्कर्स असणार आहेत, लेबर्स असणार आहेत, तर त्यांचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे की कुठल्या वेळी कुठले लेबर कुठे काम करणार आहेत, त्याचं सगळ्याचं आपण काय केलं पाहिजे, मॅनेजमेंट केलं पाहिजे. त्यानंतर काय आहे मेंटेन फार्म अकाउंट स्कीम. तर ज्या काही फार्म अकाउंट स्कीम असतील त्या स्कीमसुद्धा तिथे आपण मेंटेन केल्या पाहिजेत, प्रॉपर यूज केला पाहिजे त्यांचा. त्यानंतर
जे काही फार्म रेकॉर्ड्स असतील ते पण मेंटेन ठेवले पाहिजेत. म्हणजे कुठल्या स्कीम आपण घेतल्यात, त्याच्यानंतर काही काही फार्मचे बाबत जे काही रेकॉर्ड्स असतील ते सगळे आपण प्रॉपर मेंटेन करून ठेवून देणं गरजेचं असतं. आणि लास्ट काय आहे, रिसोर्स कन्झर्वेशन. तर जो काही आपला बायोडाटा असणार आहे, जो काही डाटा असणार आहे, कलेक्ट झालेला डाटा, दरवर्षीचे जे काही प्रोडक्ट घेते त्या प्रोडक्ट वाईज जो काही डाटा असेल त्याचं कन्झर्वेशन ते नीट ठेवून देणं गरजेचं असतं. ओके, थँक्यू.